हॅलो गाईस, वेलकम बॅक टू हर्षल कन्हैया ब्लॉग्स. गणपती डेकोरेशन पार्ट 3. आता कालच्या 2 ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवलं की लाईक आम्ही किती बॅलन्सिंग बनवलं, सगळे सिनेमॅटिक शॉटच बनवलं. कारण की मी जास्त काय बोललो नाही, कारण की आमचे जो 2 दिवसाचा मेन मोटिव्ह होता जो बॅलन्सिंग आणि थर्मोकॉल होता. तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी सगळं एक्सप्लेन करतो की का, म्हणजे फक्त मी लास्टच्या 2 ब्लॉगमध्ये सिनेमॅटिक शॉट्स दाखवले, कमी दाखवलं ना तसं. कारण की जे आता आम्ही तुम्हाला सगळं कॉर्नर्स दाखवतो, इम्पॉर्टंट पॉईंट्स दाखवतो, बॉर्डरचे लाईन असता हे किती इम्पॉर्टंट असतं हे दाखवतो. याची मेजरमेंट आम्ही घेतली, किती वेळा घेतली, काय वेळा घेतली. अजून मग गणपतीची ते मेजरमेंट घेतोय, कारण की एक सिंगल फुल खूप गोष्टींना मॅटर करतं माहिती आहे. गणपतीपासून त्या बॅकग्राऊंडपासून त्या कलरपासून हर एक गोष्टीला खूप इम्पॉर्टंट मॅटर करतं. हे सगळं आता झालं. आता ऑलमोस्ट किती 11:30 वाजून गेले आणि आता मी गणपतीचे डेकोरेशन स्टार्ट करायला घेतलेलं 10:30 वाजता. 12:15 झाले सॉरी. आणि आम्ही गणपतीचे डेकोरेशन घेतलेलं चालू करायला 10:30 वाजता. बट आम्ही आधी हे बघितलं की लास्ट इयरचे आमच्याकडे किती फुल्स होते आणि ह्या फुलपासून आमचे जे कलर कॉम्बिनेशन कसं करायचे, काय करायचे, किती क्वांटिटीमध्ये फुलं आहे. तर आमच्याकडे असं आता माहिती सगळं चेक केलं तर आमच्याकडे फुलं म्हणजे एक सिंगल फुल. फॉर एक्झाम्पल हा एक व्हाईट फुल आहे आमच्याकडे. हा व्हाईट फुल आमच्याकडे 100 आहे. त्या 100 व्हाईट फुलमधून आम्हाला कुठल्या बॉर्डरपासून तर कुठल्या बॉर्डरपर्यंत संपणार नाही. आणि याच्यामध्ये असे किती लाईन लावू शकतो, म्हणजे असं 1-2चे बॉर्डर, 1-2चे बॉर्डर असे किती संपेपर्यंत नाही संपेपर्यंत. हे सगळं आम्ही आता बघितलं, मेजरमेंट घेतले. आता फायनली त्यानंतर मी ब्लॉग्सचा स्टार्ट केला आहे. आणि आज कॉलेज असं पेपर करायचे, संपवायचे आणि उद्या असून सोसायटीत स्टार्ट करायचं. तुम्हाला आता मी दाखवतो. आता बघा गाईस, मी तेच दाखवत होतो की लाईक लास्ट 2 दिवसापासून मी फक्त सिनेमॅटिक शॉट्सच का दाखवत होते. याच्या मागचे रिझन असतं हे आधी असतं थर्मोकॉलचं आणि याच्या मागे असतं PUP पाईप. PUC पाईप आहे. PUC पाईपवर थर्मोकॉलला चिपकवणं म्हणजे एक टास्क आहे. कारण की आपण थोडंसं पण याला असं टाईट करायला गेलो ना इथून, तो लगेच तुटतो, इथून मग तुटतो. सेम बघा, लावता लावता माझ्यापासून पण इथं तुटून गेलेला. या कल्पेशने जुगाड लावला टेपचा, कारण की त्यामुळे दिसत नाही आहे. असंच पूर्ण थर्मोकॉलर हर एक गोष्टींवर टाय दिसतं तुम्हाला, हर एक कॉर्नरला. कारण की हेच इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी आता. कारण की हे एवढं इम्पॉर्टंट काय, कारण की हा आमचा बेस आहे. आमचा बेस स्ट्रॉंग असणं कधी ना आमचं डेकोरेशन चांगलं होणार. आमचा बेसच खराब असताना तर आमचं डेकोरेशन होणारच नाही. म्हणजे डेकोरेशन होणार काय म्हणजे काय, सुरूच होऊ शकत नाही, आम्ही करूच शकत नाही, आमच्या पुढचा स्टेप जाऊच शकत नाही. कारण की हाच आमचा बेस आहे फर्स्ट. कारण की ह्या बेससाठी आम्हाला खूप काही डोकं लावायला लागलेलं. आता बघा, हा PUC पाईप इथून पण येतोय मधून, तो तर मी दाखवू नाही शकत कारण की पूर्ण आम्ही कव्हर केला आहे. बघा 4 PUC येत आहे, म्हणजे हा सेंटर पॉईंट आहे. हा मला माहिती कारण की आम्हीच लावलेला आहे. हा एक सेंटर पॉईंट आहे. बट इथं तुम्हाला सपोर्ट भेटतो कॉर्नरचा, बट इथं तुम्हाला सपोर्ट नाही भेटत आहे. तर ह्या सपोर्टसाठी किती काय जुगाड लावलेला आम्ही, लिटरली किती काय काय नाही केलं ह्या जुगाडसाठी. आणि टाईट केलं आहे असं वरतीपासून ते एवढंपर्यंत 2 इथं 2 इथं 2 असंसाठी आम्ही खूप काय केलं आहे. त्यासाठी फक्त लास्टचे 2 ब्लॉग सिनेमॅटिक होते. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं एक्सप्लेन करणार. आणि आता कल्पेशने ही ड्रॉइंग बनवली आहे, इथून स्टार्ट केली आहे आणि तिथेनी एंड केली आहे वरती एकदम टॉपला. आणि आता इथून स्टार्ट करतोय आणि परत ही ड्रॉइंग एंड होती इथं. ही ॲक्च्युली एक बॉर्डर लाईन आहे. इथं आमचे सगळे फुल्स येणार. बट ही फक्त कल्पेशने एक सिंगल बनवली आहे, टेंटेटिव्ह आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता याच्यावर अजून 2 लाईन येणार. काय येणार, कारण की इथं फक्त एकच लेअर नसणार फुलची, यांच्याचे 2-2 लेअर असणार फुलची. याच्यावर डिपेंड करणार की हे 2 फुलचे लेअर नंतर अजून कुठली लेअर मॅच होतीये, तर याची लेंथ आम्हाला किती खाली घ्यायला लागेल, कुठली ड्रॉइंग अजून कशी बनवायला लागेल. ही सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आम्ही बघून डेकोरेशन करतो. त्यासाठी टाईम लागला. त्यासाठी
आजच्या ब्लॉगमध्ये सगळं एक्सप्लेन करणार मी तुम्हाला की कसं बनवतो आणि काय बनवतो. गाईस आता मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन करत होतो ना, तेच होतं आमचं एक्सप्लेन करायची की कल्पेश कधी रफ ड्रॉइंग केली होती. ती अशी होती, खालून अशी आमची मार्किंग होती आणि अशी वरती असं ट्रायंगलनी हाफ सर्कल ना कल्पेश, हे वरचे आपण पॉइंटेड आर्च बोलतात. पॉइंटेड आर्च की पॉइंटेड असेल. हे आपण कोणत्या तिरुपतीच्या बघितल्या मूर्ती, त्या बॅकग्राऊंड मध्ये मोस्टली जे फुलं आहेत ते आपण असे टाकतात त्या मंदिरात वगैरे, तर ते रिप्रेझेंट करायला केलं आम्ही. अगर कुणाला समजलं नाही, वरती आपण फुल बघितले असते ना, त्याच्यापासून आम्ही इन्स्पिरेशन घेऊन बनवलं. आणि ॲक्च्युली हा गाईस आणि आमची जी मूर्ती आहे ना ह्या इयरची, ही तिरुपतीच्या थीमवरच आहे. तर त्यासाठी आमची ही आयडिया होती. ते आता असतं ते आधी मी तुम्हाला बोललेलो की 3 लेअर असणार, बट आम्ही 2 लेअर केलं कारण की याच्या खाली पण खूप सारे फुल्स येणार नाही. त्या फुल नंतर आमचं दुसरं लेअर्स आहे ना आता खाली, तुम्हाला सगळं सांगणार असं सगळं एक्सप्लेनच करून टाकणार. गाईस आता फायनली आमचं अर्धच झालं डेकोरेशन, ते पण आमची ऑन द स्पॉट आयडिया चेंज करून. म्हणजे आपण बोलतो ना, आपली काहीतरी आपण दुसरा विचार करतो ना, ॲट आपली डेस्टिनी पण दुसरी असते. आम्ही गणपतीच्या डेकोरेशनसाठी काय काय विचार केलेला, आमच्या जो एंडपर्यंत आम्ही विचार केलेला की भाई हे फायनल आहे. आणि आता आम्ही जे ते करतो ते दुसरंच होतंय भाई. म्हणजे ही पण एक डेस्टिनी बोलू शकतो. डेस्टिनी तुम्हाला दाखवतो भाई. बघा फक्त एकच गोष्ट आहे, आयडिया माझी आहे, मेहनत कल्पेशची आहे. आपण स्मार्ट वर्क करतो, हार्डवर्क नाही करत. तुम्हाला मी दाखव. गाईस आफ्टर 3 hours ऑफ हार्डवर्क, हर्षल अँड कल्पेश आमचं एवढं कंप्लीट झालं आहे. एवढं भाई लिटरली यार किती मेहनत लागली आम्हालाच माहिती आहे. जे आमच्यासाठी जो इम्पॉर्टंट टास्क होता तो कलर कॉम्बिनेशनचा. काय थोडा हे पण होतं, कुठे कुठे कलर पण आम्हाला फ्लावर्स कमी पडलेत, तर आम्ही थोडं ॲडजस्टमेंट केलं, पण ते दिसून येत ना असं. बघा मी तुम्हाला सांगतो आमचा जुगाड आम्ही कसा केला. ॲक्च्युली आमचा हा प्लॅन होता की हा फ्लावरचे 2 लाईन घ्यायचे. म्हणजे कसं मी व्हाईटचे घेतले ना 2 तसे. बरं दिसेल. बघा तुम्हाला आम्ही विचारलं त्या साईडवरून दाखवतो. हे बघा आम्ही कसे ते व्हाईटचे 2 घेतले, तसं आम्ही येल्लोचे पण सेम घेणार होते. याच्यात आणि याच्यानं फरक आहे की हा मोठा आहे आणि याच्यातून डिझाईन आहे, हा छोटा आहे हा फुल. त्यामुळे ना आमचे हे खूप कमी पडून गेलं आम्हाला. त्यामुळे आम्हाला असा जुगाड करायला लागला आणि लपवायला लागला. व्हाईटमुळे व्हाईट लागला त्यामुळे तो लपला. त्या असं दिसून नाही येते डायरेक्टली. जुगाड आहे आमचा तो छोटा मोठा. आता आमचं हा कल्पेशने आता रेडवाला स्टार्ट केली लाईन. आता इथं ही रेडवाली लाईन येणार. आता याच्यावरती अजून आम्हाला कलर कोटला कॉम्बिनेशन करायला पाहिजे तो विचार करायचा आहे. मी तर कल्पेशला बोललो की व्हाईट घ्यायला, बट कल्पेश बोलतो की व्हाईट नको. कारण की ॲक्च्युली व्हाईट नको. खरं बोललं तर इथं पण व्हाईट आहे, परत इथं पण व्हाईट आहे, आमच्या धोतीचा कलर पण व्हाईट आहे. हां बट धोतीचा व्हाईट मॅच नाही व्हायसाठी आम्ही ते हा पर्पल कलर घेतला की दिसून यायला पाहिजे चांगलं. तर आता हा रॅड आहे ना, आता विचार करू हा पिंक पण घेतला तर चांगलाच दिसणार. आता त्याच्यावर डिपेंड आहे की पुरतात का ना आपल्याला. तो पुरलेत तर बरं होईल, तर आपण याच्यात दुसरी लेअर टाकून देऊ शकतो. म्हणजे हे फ्लावर्स आता फक्त एवढेच उरले, लास्टचे मोजके उरले भाई 10-12. आता आपण लावायला गेलो ना, एकच लाईन कम्प्लीट होणार, दुसरी लाईन नाही होणार. भाई दिसतं तर एक नंबर आहे. आयडिया माझी आहे, मेहनत तुझी आहे, दिमागचं काम मैंने की आहे. होणार ना, करून टाक भाई होतं असणार तर. नाही रे नाही. मी काय बोलतोय गॅप थोडासा मोठा सोडला तर. नाहीतर एक काम कर कल्पेश जमणार नाही. सोडून हा पिंक आहे ना तो लाव,
कारण की लावलं ना सर्कल कसं कसं वरती येतो सर्कल छोटा हा कमी लागेल. छोटा हो जातो सर्कल. मग कधी हे हेल्प करणार लालवाला. आणि असं मस्तच दिसतंय रे. बट एक गोष्ट की नाही जस्ट नाही करत आहे रे कॅमेरामध्ये. जास्तच नव्हतं. जस्टिस नाही होते कॅमेरामध्ये. आयफोन आहे पण आयफोन असं झालं असतं. बट भाई कधी एक नंबर भारी दिसतंय यार. मूर्ती. actual याच्यात दिसेल. हा Actual naked eye ने बघितलं ना समोर हा तेव्हा चांगलं दिसेल. हम्म. तर मूर्ती हे सगळे आम्ही पहिल्या वर्षी असं केलंय की मूर्तीच्या हिशोबाने जातोय आम्ही. हा नाही तर हर वर्षी आमच्या हिशोबाने. मूर्तीचं आम्ही काय बघत नव्हतो. त्यामुळे जसे मोठं होतं तसे थोडी आयडिया वाढत जाते की नाही बाई कलर कॉम्बिनेशन. आणि तुम्हाला डेकोरेशन चांगलं करायचं तर बघ मूर्तीच्या हिशोबानेच करा. आणि आपण अगोदर असं पण तर करायचो इथं कोणती पण ती जोरात लाईट यायची रेड ब्ल्यू. हा डीजे लाईट. डीजे लाईट हा. आपण मारून द्यायचे. विचार पण नाही करायचो की काय लागणार का नाही. पण आता आपण कसं वॉर्म लाईट्स वापरतो हा. असतं ते त्या लाईट बंदच करून टाकला तशा. आता ह्या वर्षी आम्ही लाईटचा यूज नाही करणार नाही. करू पण कमी गरज कमी. पण नाही करायसारखी. हा तर कुठेच लावणार तुला. गरज नाहीये. हा. नाहीतर आपण कसं लास्ट इयर दिवाळीचं लाइटिंग लावायचो बॅकग्राऊंड मध्ये. ते जरा लहान होतं तेव्हा समजत पण नव्हतं. आता थोडं थोडं समजा. भाई लहानपणापासून शिकत आलोय ना त्यामुळे आज एवढं चांगलं झालंय. आता नेक्स्ट इयर बघू नेक्स्ट काय बघू. आता नेक्स्ट इयर भाऊ एक फ्लोरल ची थीम जाऊ दे कारण की हर वर्ष आपण फ्लोरलच करतो. हा नेक्स्ट टाइम बघू आता काय बघू. नेक्स्ट इयर पर्यंत म्हणजे चॅनल पण मोठा होऊन जाणार ना तर बजेट पण मोठा असणार. चला भाई तुम्हाला फायनली दाखवतो मी नंतर. आणि गाईस आता फायनली आज पार्ट 3 मध्ये आपल्या घरातलं गणपतीचं डेकोरेशन फायनल झालं, कम्प्लीट झालं टोटली. आणि आज अजून एक गोष्ट न्यूज नाही, अजून एक गोष्ट. आता जसं कल्पेशने अश्विनची रील आणि सुजलची रील बघितल्यानंतर कल्पेश काय बोलतो की अश्विनला सुजलला घरी बोलवायला गणपतीला. हे तर मी अश्विनला ऑलरेडी सांगितलं आहे. ते सुजलशी मी खूप दिवसांपासून भेटलोच नाही, म्हणजे फक्त ऑलमोस्ट 1-2 मंथ्सपासून याला भेटलो नाही आहे. कारण की तो याच्या कॉलेजला असतो, शूट असतं, मी माझ्या घरी माझ्या कॉलेजमध्ये असतो. तर ऍक्च्युली सीन कसा आला मला वाटलं की बाई हे पोरं असेल कल्याण डोंबिवली कुठल्या आपल्याच पट्ट्यातला कुठे म्हणजे कल्याण डोंबिवली म्हणजे side आपल्या आपल्या district मधलं हा, असणार. आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये कुठेतरी असतील कारण की इथले रिलेटेबल रील्स वगैरे बनवत आहे. नंतर मी एक रील दादाला पाठवली त्यांची. मी बोललो बाय किती मस्त आहे. नंतर दादा मला टेक्स्ट करतो की नाही अरे इथं माझेच मित्र आहे मला काय पाठवतात. मी बोललो हे कधी झालं. नंतर त्यांनी सांगितलं की हा असा हा मित्र आहे वगैरे हे कोणते रील्स आहे काय झालेलं. त्याला एक इन्फेक्शन पण झालेलं होतं की बोललेला याला त्याला ते पाण्याचं शूट करायला गेलेलं सुजल सोबत की त्याला पाण्याचं झालेलं इन्फेक्शन. 1 वीक पण त्याला त्रास होता डोळ्याचा. नाही मला माहित नव्हतं त्या की- टायमाला पण त्याने कधी ब्रेक नाही घेतला. त्याने बॅक टू बॅक ब्लॉग्स बनवले, बॅक टू बॅक शूट केले. त्या टायमाला तर थिएटर पण करत होतो, ते थिएटर पण केलेलं त्या टायमाला. त्याने मेहनत तर तो खूप करतोय त्या गोष्टी. मला माहित नव्हतं की दादाचेच मित्र आहे. आता बघ भेटू आता आपण कधी दादाचं मन असेल तेव्हा भेटू आपल्याला. अरे माझ्या भाई तू माझ्यासोबत चल भेटून जा ना. ते आमच्या एकच नाही, ग्रुप आहे. ते एक नंबर कॉमेडी करतात भाऊ दोघी जण भाऊ. बाय मस्त भाऊ नाही फ्रेंड आहे भाई ते. Friend, भाऊच झाले. हा तर मस्त मला पर्सनली खूप आवडतात भाई. ते आले एक वेळा तवा दादा ब्लॉग केला तर बघू आता कसे भेटतो आपण काय भेटतो. आता- अश्विन तुझं ऐकताय ना घरी यायचं बघतात गणपतीला. बघ तुझे. हा मग का त्याला ते माझे फक्त 4 सबस्क्रायबर्स आहे. त्यामधून एक तू आहे, एक अश्विन आहे आणि एक अथर्व आहे. बस आणि 4था कोण आहे तर मला पण नाही माहिती आहे. पण बघतो माणूस. हा बघता असं आहे भाई माझं. ठीक आहे भाई. या घरी गणपतीला आता गणपतीचं डेकोरेशन आमचं कम्प्लीट झालं आहे. फक्त आता उद्यापासून सोसायटीचं करायचं आहे. उद्या संडे, उद्या सामान येणार, उद्या सोसायटीचं करायचं आहे. झालं भाई. आता एक टेन्शन दूर आहे, एक टेन्शन बाकी सोसायटीचं. मग त्यानंतर हे संपल्यानंतर लगेच गणपती येतं. आता आम्ही जातो गणपतीची मूर्ती बघायला. मूर्ती फायनल पण झाली असं मी तुम्हाला मूर्ती दाखवणार नाही कारण की हे मूर्ती ऐकली त्या दिवशीच दाखवायची, 27 तारखेलाच दाखवणार. ठीक आहे. थोडी तरी तुम्ही सांगूनच दिली आपली थीम वगैरे इतके तर ब्लॉग मध्ये तुला माहिती थीम आहे. सांगितली ना मी. हे ना सांगितलंय आपले मूर्ती ना सांगितली ना. असं तर बोलायला गेलं पूर्ण असं वेगळं नाही. आजकाल तर खूप लोक जे खरं अस्तित्व आहे गणपती बाप्पाचे त्यांना सोडून सगळं काय करतात.
गणपती बाप्पाला एक बनवून दिलं ते पर्सनली आम्हाला कोणालाच आवडत नाही. आम्ही फक्त सिंपल आपला गणपती असला पाहिजे, जे त्या देवाचे असेल तो तसाच असला पाहिजे, तशीच त्याची आपण सेवा तशीच करायला पाहिजे. नाही तर आजकालच्या फॅशनमध्ये गणपती बाप्पांना खूप वेगवेगळ्या याच्यात करतात. बोलतात कोणतं सेल्फी घेतो, कोणती गाडी चालवतो, वेळ आता लोकांच्या हिशोबाने जसं असं. पण पर्सनल माझ्या हिशोबाने, आमच्या फॅमिलीच्या हिशोबाने तसं नाही करायला पाहिजे. नॉर्मल जसे बाप्पा आहेत पहिल्यापासून आपले पूर्वज जसे आणताय, आपण पण तसं जाणार पाहिजे आणि ते पुढे पण तसंच कंटिन्यू व्हायला पाहिजे. नाहीतर जे आजकालची जनरेशन आहे ना, त्यांना वाटेल की नाही बाप्पा तर असेच असतात, बाप्पा तर सेल्फी घेऊन स्टिक चालतात, बाप्पा तर अशा वेगळ्या डिझाईनचे असतात, बाप्पांचा कलर रंग वेगळा असतो. ते जनरेशनला तसं माहीत पडेल. आता आपल्याला कसं माहिती आहे की नाही बाप्पा नॉर्मल असतात, आपल्यासारखेच बाप्पा असतात. पण ते पुढची जनरेशनला तर तसंच वाटेल ना की नाही बाप्पा आता वेगवेगळ्या याच्या रूपात असतात. जे कोणाला गणपती बाप्पाची स्टोरी माहिती असते ना, ते गोष्ट असे रिलेट करू हां. शकता. पण आता कसं आपल्याला स्टोरी माहिती, कारण की लहानपणापासून मी तेच कार्टून हां. बघत आलोय तेच. आणि तेच गाणे आता पण ऐकतो आम्ही. त्यामुळे ते सगळं स्टोरी आम्हाला लक्षात आहे मेमरीजमध्ये. त्या हिशोबाने आम्ही केलं सगळं. आता मूर्ती बघून येऊया, बघूया भाई. आता जाणार मूर्ती, तू 3 वाजता, पाऊस आता पाऊस चालू आहे अजून पण थांबतच नाही. चला. गाईस फायनली आता आम्ही मूर्ती बघून आलो. आणि मग ते झालं काय, आम्ही गेलो तिथं आणि आमच्याच मूर्तीचं काम चालू होतं आणि आम्ही तर असं पूर्ण ते पार्ट असतो एरिया ओपन पार्ट नाही. कंप्लीट झाला. कल्पेश तेच सांगतो पप्पांना आता कॉलवर. आता आम्ही जस्ट गेलो तिथं खारखानामध्ये ओपनचा एरिया असतो, म्हणजे हॉल असतो असा आहे ना, हॉल असतो मोठा. आम्ही तो पूर्ण हॉलमध्ये मूर्ती शोधतोय आणि लगेच कल्पेशची नजर गेली मूर्तीवर आणि कल्पेशने जो टॅग नंबर बघितला, आमचा टॅग नंबर बघितल्यानंतर कल्पेश लिखेच मूर्ती. नंतर ते काका बोलते की हीच तुमची मूर्ती आहे, मी तुमच्याच त्याच मूर्ती 2 तासापासून डायमंड वर्क करतोय. नंतर आम्ही कधी मूर्ती बघितली, जरा मनाला शांती भेटते, भाई यार काम होतं आहे आज. आज हे पण संपलं, आमचं डेकोरेशन करून संपलं, कंप्लीट झालं. मूर्ती पण ऑलमोस्ट कंप्लीट झाली आहे. फक्त भाई 27 तारखेची वेटिंगसाठी थांबलो आम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.